तर हॅलो वेलकम टू माय ब्लॉग गाईस. तर आजचा ब्लॉग तुमच्यासाठी खूपच भारी होणार आहे. तर आज आपण जाणार आहे हरिश्चंद्रगडला. तर हरिश्चंद्रगडला आणि अजून खूपच ठिकाण जायचं आहे. आणि इकडं आपला ऋषिकेश ते उभा आहे, ऋषिकेश दादा आहे. आणि आपला प्रकाश आहे, स्पेशल पडेगावचा डीजे ऑपरेटर. हा विकास गांगोडे त्याचा भाऊ आहे. आणि हा ऋषिकेशचा भाऊ बाळ आई रे, सॉरी ओ माई रे. आता आपण निघू डायरेक्ट, नाही का पब्लिक. म्हणजे आपल्या गाडीवर आपली खडूस आहे एक स्वतः आहे पाहिजे, म्हणजे खडस वरती आपण आहे असं. जाऊ पब्लिक डायरेक्ट शेवट तर तुम्ही बघत राहा. तुम्हाला टिप टू टिप टावा का म्हणते ना, अपडेट देत राहतो आम्ही. तर हे पा पब्लिक, आत्ताच आम्ही निघालो होतो, पण निघताच कोणाची तरी नजर लागली. हे पा डायरेक्ट काय विषय झाला पब्लिक, हवाच गेली भाई डायरेक्ट, चाकातली हवा. काय सांगू तुम्हाला, पण जाऊन द्या, जाऊ आपण. काही झालं तरी पब्लिक जायचंच. फायनली पब्लिक आपण पेट्रोल पंपवर आलेलो आहे. आणि आपल्या गाडीमध्ये 700च हिच्यात पण जास्त, तिकडं पण जास्त आहे. 3 जण आहे चालू आहे. काय माहिती त्यांचा काहीतरी घोळ चालू आहे पब्लिक, नाही का. पण गाड्या मस्त आहे, फुल केलेल्या वाटलंच ते पाहिजे तुम्हाला दाखवतो. आपण 700च कमून टाकलं की आपल्या गाडीमध्ये आधीच 500 रुपयाचं पेट्रोल टाकलेलं होतं पब्लिक. आपला ड्रायव्हर कोण आहे, स्वतः बाळ आहे डायरेक्ट, नाही का. तुमच्या ब्लॉगरला काय झालं ना तर जबाबदार हा राहणार आहे बरं का. तर बघू आता डायरेक्ट, नाही का. आता आपल्या ऋषीची गाडी फुल करून राहिले हे पाहिजे इथं. आणि त्या ड्रायव्हर आहे, ड्रायव्हर पण खतरनाक काय सांगू तो पब्लिक आहे. पण आता काटा डायरेक्ट टाकलेला आहे, म्हणजे टाकी फुल झालेली नाही. आपलं पाठीमागं खडूस नाव आहे मस्त आहे की गाडीवर यांचं होतं ना. झालंय पकानी पण टाकलंय पब्लिक. चला निघू आता आपण. तर पब्लिक आता सध्याला आपण आलेलो आहे अकोल्यामध्ये, मस्त पैकी. हे पा हे असं हे काय आधी चहा वगैरे पिऊ काय, पुरी भाजी मिसळ आहे, मग खाऊ ना. इथं नाश्ता वगैरे करू पब्लिक. गाड्या आपल्या इथं लावलेल्या आहे पा इथं. आणि आपली जिप्स आणि आपला दादू फ्रेश होऊ राहिला डायरेक्ट, नाही का. म्हणजे गाडी चालू टाकलेला आहे. नाश्ता वगैरे करू, जाऊ. बाळ आई रे. आपल्याला चहा वगैरे घ्यायचा होता पण आपण कॅन्सल केलंय. आपलं डायरेक्ट नाश्त्याचं नियोजन केलंय. इकडं आपला बाळ झोपलेला आहे इकडं खायला. आपलं इथं ऋषा पण झोपलाय, इथं आपलंय. इकडं पकान ते, तिकडं दादे स्टोऱ्या वगैरे चालू आहे, नाही का. तर नाश्ता विष्टा करून आणि डायरेक्ट निघू पब्लिक आपण. पब्लिक आपले नाश्ते वगैरे झालेले सध्याला. मग आता आपण निघालेलो इथून नाश्ते वगैरे केले, नाही का. आपण तिथं नाश्ता केला. आता आपल्याला डायरेक्ट बाल्याकडे जायचंय, बाल्याला उचलायचं, बाल्याला आपल्या सोबत घ्यायचं. म्हणजे बाल्या त्या मामाकडे आलेला होता ना तेव्हा. मग आता यांचं चालू आहे पाय. हे मस्त आहे की हिरोवणी तयार झालेले, पण ऋषाची वेगळीच गगन चालू आहे. आणि विकास गपचित आपला गरीब निपाना एकटाच हिंडू राहिलाय. आणि दादूचं काहीतरी नियोजन चालू आहे. आता मस्त आहे की तिकडं रेंज नाही ना, म्हणून आपल्याला पैसे काढायचे, पैसे काढून घेऊ. म्हणजे जे ऑनलाईन आहे ना ते कॅश करू. आणि मग आपण बाल्याकडे जाऊ, बाल्याला घेऊन डायरेक्ट मग पुढचं तुम्हाला दिसणारच आहे पब्लिक. तर आम्ही आता मागे गाड्या दमादमानी गाड्या येतोय पब्लिक. तर याचप्रमाणे आम्ही घाटात आलेलो आहे पब्लिक. तर घाटीला उतरत आहे पण या गाडीला पाहून जाऊन वाचलो. पुढं पकांच्या माग आम्ही आहे पब्लिक. आणि आमच्या माग ऋषण ते. तर काय सांगू तुम्हाला आता पब्लिक, आपण सध्याला आलेलो आहे राजूर मध्ये. पण आपला भाऊ पण आलेला आहे, पण काय माहिती कुठे गेला आपला बाल्या. आणि पाना भाऊने लगेच चष्मा वगैरे लावलाय. आणि इकडे आपला पका तर एक पकाचा विषयच वेगळा आहे. आणि आपला दादू पाना इकडं काय भारी दिसून राहिलाय. डायरेक्ट दादूचा विषयच वेगळा आहे. मग बाल्या आला का, आता बाल्याला बघू, बाल्याला कुठंतरी आपण नियोजन करू. एक पिक्चर घेऊ, तिकडे घेऊ. आपण आपल्या रस्त्याने जाऊ लवकरच डायरेक्ट. बाई आपले मेंबर आले इथं डायरेक्ट, नाही का. गाडीवर आल्या मस्त पैकी. कडा दिसतोय. अरे ते ना आवड्या. अरे मलाच नाही भेटला अजून एक घोट पण प्यायला. मा वाटत राहून दे भाई, एकटाच नको पडू. मला तर प्यायला पण नाही भेटलं. मग आता तू आल्या आपल्या मेंबरने यांनी घेतला होता यांनी. आणि हे आपला हे आवडत आहेच सगळीकडे. हे आवड एक नंबरचं. तर पब्लिक लवकरात लवकर हे करू. आता याला गाडीवर बघू कुठं बसवायचं, कुठं नाही. कुठं बसतो जागा माग आहे थोडा, माग आहे मस्त दिसतोय. भाऊने आत्ताच नवीन टी शर्ट घातलेला आहे.
फ्लेक्स मारू राहिला आमच्या पुढं फ्लेक्स मारतोय. तर पब्लिक आहे पहा आता आमचा दाद्या पाडाय कुठं गेलाय वरती झाडावर गेलाय. तुम्हाला आता दिसत त्या वडायक वरती झाडावर गेलाय. जांभळ काढू राहिलाय. खाली पहा कोण कोण आहे. सगळ्यांचे तोंड चालू आहे. आल्या इकडे दे ना एखादा आम्हाला पण दे. कच्च जाऊन दे पिक्केल दे पक्का. इकडं पण घे. इकडे विकास शांत मडक कड बघतोय पण मडक काय वरती. वा थँक्यू. धरे एक घे एक कोणतं तरी. आणि इथं आपली खडसून नाते एक नंबर एक नंबर आहे. आता आद्या नेमकं वरती जांभळं तोडू राहिला का काय करू राहिला काय माहिती पब्लिक. हे पहा ना आधी स्वतः वरती तोंडामध्ये खाऊ राहिलाय मग आम्हाला देऊ राहिलाय. हे पहा वरती. हा मग टाक ऋषा आपलं मस्त आहे की जांभळं वगैरे खाऊन झालेलं इथला स्पॉट वरून. हे पहा इथं हे इथं आणि निघालेले. हाच तो दादा डायरेक्ट झाडावर चढला होता बरं का. बघा तो पुढचा ड्रायव्हर माग पक्का आहे. तर मस्त पैकी बाल्यान ते पण बसते. तर पब्लिक व्ह्यू बघा ना व्ह्यू. एकच मिनिट ना. आणि आता वा कसलंय खत्री आहे ना. आठीकड डोंगर आणि आम्ही तिघ जण आमच्या पाठीमाग अजून पोर आहे आपलेच. पब्लिक आता सध्याला आलेलो आहे आपण भंडारदऱ्यावरती. आणि पाणी तर तुम्ही सध्याला तर उन्हाळ्यामध्ये तर येऊ नका पण आम्ही स्पेशल काजवा बघण्यासाठी आलेलो आहे. आणि तुम्हाला भंडारदरा दाखवतो नाही का पब्लिक. हे पा कोरडा झालेला आहे सध्याला. आणि इथं पाले हा पुढं ते तिघ जण आहे. ऋषा मडक आणि विकास. तुम्हाला आता खाली जाऊन दाखवतो डायरेक्ट नाही का. थांबा. तर पब्लिक आता आलेलो आहे आपण सध्याला खाली. हे पा इथं हे नमुने यांचे आपला दादा तिकडे फोटोशूट करतोय. पका पण आलाय खाली बघितला का पका. चला मस्त पैकी आता आपण पण इथं एन्जॉय करू. हे पा आलं डायरेक्ट बोट वगैरे मध्ये. बघू बसायचं की नाही बसायचं. ऋषा बसायचं बोटमध्ये बसायचंय. होडीमध्ये बसायचंय होडीमध्ये. हा आपला बाल्या काय खेळू राहिलाय काय माहिती. बाल्या एवढंच दिवस पाहिजे राहिले तेव्हा कधी मोठा होशील. अयो इकडे फोटोशूट चालू. विकासचा फोटोशूट चालू आणि दादा फोटोशूट करतोय डायरेक्ट. पब्लिक आपलं झालेलं इथं फोटो वगैरे काढून वगैरे डायरेक्ट नाही का. आणि आता बाळाने काय दाखवलं असतं तुम्हाला सांगितलं असतं पण जाऊन द्या पब्लिक त्याच्यामुळे तुम्हाला नाही दाखवी सध्याला. आता आम्ही चाललेलो आहे पुढं बाल्यान ते इथं पक्का आपल्या सोबत आहे. आणि तुमच्यासोबत तुमचा ब्लॉगर आहे काय पण आलं आता भंडारदऱ्यावर पासून. तर आपल्या गाड्या तिथं लावल्याच नाही आपण इकडं आपली गाडी लावलेली आहे. आणि इथं आपल्या दादाचे जिक्सर इकडं पलीकडून आहे. यांचं काय चालू आहे काय माहिती. आता त्यांचं नियोजन असं आहे की आपल्याला पहिला जायचं असं म्हणताय. बघू काय नाही. आता सध्या आपला विकास गाडी चालवतोय. मी तर काय सध्या चालवणार नाही. आणि आपला बाल्या गाडी वळतोय. ऋषा चालवणार आहे वाटतं काय माहिती यांचं दोघांचं नियोजन काय. पण आमचं नियोजन तर असं आहे आमची गाडी तर विकास चालवणार एवढं माहिती आहे. भेटू पब्लिक इथं वटवागुळ किती आहे इथं. ह्या पाणी या झाडाला किती पडाय अख्ख्या झाडाला पक्षासारख्याच बसलेले. आणि इकडं डायरेक्ट मधमाशाचं हे खत्तर आहे ना पब्लिक. हा एवढं तेवढंच सुचत. पळत एकदा काय म्हणलं आता. इथे खूप सुंदर व्ह्यू आहे आणि मध्येच ती कोणाची चड्डी वाढता राहिलेली आहे. कोणाची राहिलेली त्याने येऊन घेऊन जावे. आमचे पोरं येडे आता आपण पहिला आलेलो डायरेक्ट नाही का. डायरेक्ट यांची तयारी झालेली. बाळाने मस्त आहे की शर्ट वगैरे काढला. आपला ऋषा पण इकडं उघडा झालेला आहे डायरेक्ट. आणि इथं आपला बालू भाऊचं काय चालू आहे काय माहिती. आणि मडक्याचं काय चालू मडक्या काय चालू दाखव काय. अगो रेमिने मारून बिरून दाखव. इकडं फोटो दाखव. अगं वय काय कर नाही. आज एक मडक्याने इंस्टाग्राम हॅक केलेलं डायरेक्ट नाही का. हँग म्हणजे डायरेक्ट सिस्टम हँग केला आपल्या दाद्याने. म्हणजे आपला प्रवीण पवारने काय सांगू तुम्हाला. आता डायरेक्ट आता आम्ही आंघोळ बिंघोळ करतो नाही की इकडे एवढ्या जाग्यात. तुम्ही पण या. आपले नमुने गेलेले पाण्यामध्ये बघा. बाल्या पण चाललाय आता. बाल्या उतरतोय. बाल्या दम्मन जा इथं बाल्या चाललाय मस्त पैकी.
मस्तपैकी आपण पण कपडे वगैरे काढू पब्लिक, मग आपण पण यांच्यासोबत इकडे जाऊ डायरेक्ट नाही का पळायला या साईडला यांच्याकडे. ते पा कोण कोण आहे मडक पा मडक. आता आपण बुटं वगैरे काढलेले इथं या बाई, इथं बुटं वगैरे काढलेले, स्टँड वगैरे, मोबाईल गोप्रो वगैरे. आता मस्तपैकी आपण जाऊ डायरेक्ट नाही त्यांच्यामध्ये. आलेलो आहे भाई तुमचा भैया, म्हणजे भैया नाही यांचा भैया आणि तुमचा प्रत्या इथं पाण्यामध्ये आम्ही सध्या पोहायचं चालू झालेलं आहे इथं आपला ऋषी. अजून काही पक्का कुठे आहे? पक्काला दिसून द्या पक्का. थांबा थांबा काय काय परत एकदा. इथं पाण्यामध्ये भांडणं चालू आहे पब्लिक. वाल्या परत एकदा वाल्या. मरमिटला टाक रे, मडक्यात टाक. ऑक्टोबसला टाकलेलं इथं उचलून. चल फेक चल डाय मार चल. डाय टाक आहे वाल्या, डाय टाक. इथं वाल्या उचलून आपटावला डायरेक्ट. वाल्या गायब पाण्यातून निघालेला आहे पब्लिक. तुम्ही पण या पब्लिक मस्त पैकी एन्जॉय वगैरे करा. आमच्या मागे पण मस्त पैकी गेले नाही का बाळाला पण टाकलेली आहे याचप्रमाणे. तुम्ही येऊ आपण पण येऊ पब्लिक. तुम्ही जे बघतायत ना, म्हणजे ज्याला समजायचं ते समजून जाईन. येऊ आपण लवकरच येऊ. तू तुझ्या घरी विचार फक्त, तू तुझ्या घरी विचार. मरमेट ए बाल्या मरमेट. मरमेट बाना कशी चालली मरमेट. त्या पक्काला डाय पाडणार आहे आता मस्त पैकी. पक्का काय बघा, तब्येतीवर नका जाऊ. बाळावर डाय टाकणार आहे. अरे बाळा डायवर डाय चालू आहे पब्लिक. काय सांगू तुम्हाला आता. मरमेट गेली खाली, मरमेट खाली गेलेली आहे. मरमेट कुठे निघाली? निघली मरमेट निघाली. पोट वागोळ बघा ना किती 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 आहे पा. हे पा किती किती आले डायरेक्ट कावळ्यासारखे. अख्खे वट वागोळे या अख्खे इथून तिथून. आणि आमच्या वट वागोळ्या हे आमच्या गावठी वट वागोळे. मरमेट आणि ते मरमेट कुठे गेली आपली. निघली 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 मरमेट. मरमेट निघली. पण पब्लिक हे वरती बघा ना किती आहे किती. तर पब्लिक आता सध्याला आपण निघालेलो आहे डायरेक्ट नाही का. म्हणजे ते आपल्या आंघोळी वगैरे झालेले आहे. मागं बाळ आहे तुम्हाला दिसत असं नाही. पा इकडं कुठे गेला बाळ. हा बघा बाळ आलेला आहे. आणि दाद्याने मस्त पैकी त्याचं तोंड वगैरे बांधून घेतलेलं आहे. म्हणजे दाद्याचं पण म्हणणं असं आहे की दाद्या तोंड दाखवायच्या लायकीचं नाही. दाद्याचं असं म्हणणं आहे. आणि आपला पक्काने तर एक हाफ पॅन्ट घातलेली. काय सांगू तुम्हाला पक्का एक नंबर दिसतोय रे. पब्लिक मनावर घेऊ नका आपल्या डायरेक्ट नाही का. मराठी ब्लॉग आहे म्हणजे मराठी ब्लॉग मध्ये तुम्हाला तर काही पण ऐकायलाच भेटणार नवीन नवीन शब्द. आणि आपला विकास गाडी चालवतोय. विकास हिरो हिरो दिसतोय डायरेक्ट. ए भाऊ ए चष्मा दे ना. चष्मा चष्माला काही आहे ना. चष्मा द्यायचं आबा. आपला चष्मा पण आपण घेतलेला आहे लावू वगैरे. आपला बाळ इकडे आहे आणि आपला बालू फोन चालू सध्या. घरून फोन आलेला आहे. आणि तुम्हाला परत एकदा व्ह्यू दाखवतो नाही का. हे पा त्या तिथं आम्ही पोहायला गेलेलो होतो पब्लिक इथं इथं. आणि इकडं भंडारदाऱ्याचं हे बघे. हे बघे पब्लिक. आता सध्याला आपण शेंडीमध्ये आलेलो आहे. आपल्या पोरांचे नाश्ते वगैरे चालू आहे नाही का इथं. हे पा कोणतं ते सूर्यामुळे नाही दिसणार तुम्हाला. आपला दाद्या वडे बिडे खाऊन बसलेला आहे. फोन बघतोय. मागं पक्का आहे. आणि इकडं आपला बालू 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 डायरेक्ट बालू पाहिला का. गोंडच बालू. आणि माझ्या हातात सध्या तुम्हाला काय सांगू. हे पा चार्जिंग चालू आहे आपला आयफोन आल्याचं दुःख. हे पा आणि आता आपला हे पा थांबा तुम्हाला आता दिसन नाही दिसत आहे सध्या. पण जाऊन द्या समजून घ्या. ऋषी येतो तर मस्त पैकी निघून की झाले. नाश्ते वगैरे झाले पब्लिक. आपण शेंडीतून आम्ही निघालेलो आहे. चहा नाश्ता वगैरे झालेले आहे. इथं आपला ड्रायव्हर आपला हा ड्रायव्हर आहे. इकडं हा आहे आणि ऋषिकेश भाऊ तिथं आहे. आणि मस्त पैकी आता आम्ही बसतो आणि निघू पब्लिक डायरेक्ट नाही का. थोडं नियोजन हल्लंय पब्लिक. तर आता आलो ATM मध्ये आलेलं आहे. ATM मधून आपला बालू पैसे काढतोय डायरेक्ट नाही का. मग आपला दादू भाई पण पैशाचा. पण तो काय सध्या घोटवर घोट वडका घेऊन राहिला. तर तुम्हाला काय सांगू. पा नुसता ब्रँडवर ब्रँड घेऊन राहिला. आता वडका घेऊन राहिला. काय सांगू तुम्हाला. आणि पकाचं वेगळं चालू आहे पब्लिक. काय सांगू तुम्हाला. आणि मग पॉवर बँक चालू आहे तुम्हाला तेवढं सांगतो. बाल्या गेलाय आता मस्त पैकी पैसे काढून वगैरे येईन.
बाळा पण गेलाय. रक्कम मोठी आहे, रक्कम मोठी. दोघ जण गेले आणायला. रक्कम मोठी करे फक्त रक्कम डायरेक्ट लाखात लाखात आहे, लाखात. अरे पब्लिक इथं टेंट वगैरे लावलेले. हे पा किती भारी टेंट वगैरे नाही काही झाले. ते पा बघितलं ना, एक नंबर टेंट वगैरे. आणि आपल्याला टेंटची गरज काय तसली नाही बरं का आपल्याला, कारण की कमवून या आपण डायरेक्ट आता काजवा वगैरे बघून झाला ना, आपण संध्याकाळीच म्हणजे रात्रीचा डोंगर डोंगर चढणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला काही टेंट वगैरेची गरज नाही. शिवाय वरून आपण गावठी आहे. आपल्याला रात्रीचे झोपा लवकर येतच नाही. परत एकदा तुम्हाला टेंट ते दाखवते. कसलं आहे आणि हॉटेल वगैरे ते डोंगर वगैरे एक नंबर आहे. पब्लिक व्ह्यूचा विषय नाही सगळीकडे. पब्लिक आपण बऱ्याचपैकी पुढे आलेले आहे. आपल्या दोन गाड्या म्हणजे की आपली स्प्लेंडर आणि एच एफ डिलेक्स. आणि आपला विकास म्हणजे डायरेक्ट हिरो दिसतोय भाई. त्याने डायरेक्ट चष्मा वगैरे घातलेला आहे. आणि दाद्याच काय चालली काय माहिती वेगळी गणगण. आणि आपला पक्का इथं काळी महिना खाऊ राहिला. यप्पा वाटलंच तर पक्का दाखव एकदा. इथं खाली बसल्या खाऊ राहिला. यप्पा किती खाली आहे यप्पा. अशी हाताने तोडून खाऊ शकतो अशी ठिकाणी. तर पब्लिक आता नाही का बाल्या आणि आपला ऋषी येतोय. ते आले मग पुढे जाऊ. आपल्याला पण अजून वेली नाही का तिकडे जायचंय. पण ते झाल्यानंतर आपल्याला परत हरिश्चंद्रगडच्या कोकणकडे जायचंय. तिकडं पण नाईटला थांबायचंय. मज्जाच आहे पब्लिक. तुम्ही फक्त ब्लॉग बघत राहा. आणि पब्लिक आता आमचे बालू भाऊन ते आलेले. आणि हे इथं आले डायरेक्ट कुठं गेलेले डायरेक्ट. हे काळी महिना भेटलेली डायरेक्ट त्यांना. डायरेक्ट ते खाली गेले डायरेक्ट. आणि आपल्या गाड्या इथं लावलेल्या आहे. हे खतरनाक ना. आणि तुमचा ब्लॉगर व्हिडिओ काढतोय त्याचा डायरेक्ट नाही का. आणि हे काय परत एकदा कसं इकडे यांचं काय चाललंय काय माहिती. पब्लिक इथं या ना दिसले का काळी महिना चालू आहे. हे पण तुम्हाला डायरेक्ट पब्लिक झाडाला दिसते काळी अख्खं झाड जे झाड आहे का झाड ते अख्खं झाड डायरेक्ट त्याने भरलेलं आहे पब्लिक. तुम्हाला तेवढं सांगतो डायरेक्ट. आला घोळका इथं डायरेक्ट गायांचा घोळका आलाय. ज्या कोणी माझ्या बहिणी यायच्या राहिल्या असेल ना त्या सगळ्या फिरायला आलेल्या बरं का आत्ताच. परत म्हणू नका की मी माझ्या बहिणींना घेऊन नाही आलेलं. करे आल्या सगळ्या बहिणी इथं इंडोर राहिल्या बघा. माझ्या क्लास मधल्या बाहेरच्या बिहेरच्या सगळ्या इंडोर राहिल्या नाही. दोघांनी पण काय पोच दिली. हा ना. आता मस्त पैकी आपण यांचे फोटो वगैरे काढून डायरेक्ट निघू पब्लिक. पक्काच अजून काय व्हायनच नाही. पक्का खाऊच राहिलाय. तर फायनली पब्लिक आपलं तिला सगळं झालेलं आहे. आता आपण चाललेलो आहे हरिश्चंद्रगड. हे पण ना हे नमुने पाया बा. हे नमुने पाहिलं का. नमुने कडक ना. व्ह्यू खतरनाक आहे. अरे पब्लिक तुम्हाला खरं सांगतो या दोन नमुन्यांना नका बघू. पण त्यांच्या पाठीमागं काय व्ह्यू आहे ते व्ह्यू बघा ना काय खतर आहे. हे पण अगं बाई काय गोंडल दिसू राहिलंय. पुढचं माझं बाय तू समोर पाय घालू पुढं पाय पुढं. लाल लाल कलरची बांगडीचा कलर लाल. पब्लिक कसं आहे खतरनाक आहे ना. व्ह्यू बोलते व्ह्यू. आणि याला स्पीड ब्रेकर बोलते. आणि लय चोळ्यात आपटलोय. इकडल्या लोकांची घर पण एक नंबर आहे पब्लिक. काका कुठं चालले काय माहिती पैप घेऊन. घर बघा ना किती भारी भारी. इथं तिथे लोक ते म्हणजे असं नाही का पाणी आणायला चाललंय. म्हणजे आपल्या वणी तर नाही इकडे नाही का घरोघर बसलं की पाणी आलं असं. हे असं डायरेक्ट नाही का पब्लिक असं एवढं लांबून घ्या इथून न्यू राहिले वाटतं ते डायरेक्ट त्यांना घरी डोक्यावर. विचार करा किती सोपं इकडलं जीवन सोपं नाही पब्लिक. पब्लिक आता नुसतं डोंगरामध्ये हिंडतोय फिरतोय तुमचा ब्लॉगर. आणि झाले लहान लहान बच्चू विकत आहे. त्याला किलो गेलेले आणि झालं वातावरण पा. आणि काय आमच्यातले काही नमुने म्हणत होते म्हणजे आमच्या क्लास मधले चिकन ते की रात्रीचं इकडे यायचं.
भाऊ भाऊ रात्रीचा बघा लुक. हा हे पाय इकडं वरती पण बघ असंच नाही. हे पाय तुला रात्रीचं इकडे यायचंय. आत्ताच दिवसाचे किती 3:30-4 वाजलेले. आत्ताचा असा मोसम आहे म्हटलं. रात्रीची फाटून आता दिन रावची घ्या काही पण म्हणतो रात्रीचं हिंडायचं ना असं तसं ना आमचं तसं. हे पाय आणि हे पाय आता निघलोय आपण पुढं आपल्या पुढं ऋषी त्याचे भाई फक्त डायरेक्ट नाही का. हे पाय माग पका आणि मडक आहे. हे पा रे रात्रीचं हिंडणार रे बघा. व्ह्यू बघा रात्रीचा कसं आहे. आत्ताच असं म्हटलं रात्रीची फाटून हातात येणार का नाही येणार. व्ह्यू तगडा आहे भाई. पुढं ऋषा कसा माग वळू बघू राहिलाय. हिंडायचं ना फक्त आमच्या सारखं हिंडायचं पब्लिक घरी. म्हणजे आम्ही डायरेक्ट असं हिंडतो ना की घरी जाणार नाही म्हणून अशा अपेक्षा हिंडत आम्ही डायरेक्ट. याचप्रमाणे आम्ही सांडलच्या रस्त्याला लागलोय पब्लिक. तर लवकरच जाऊ. प्रमाणे आम्हाला इथं खूपच भयंकर रस्ता लागलेला आहे पब्लिक. काय सांगू तुम्हाला. आम्ही सगळ्यांनी इथं गाड्या आता कशा कंट्रोल केलेल्या आहेत ते तुम्हाला नाही सांगू शकत. आदळत आपटत पण आलोय आम्ही फायनली. काही विषय नाही. हे बघा जागेवर मोड होता आणि पाठीमागचं घर बघा पब्लिक किती भारी आहे. खतरनाक बाई. अख्ख्या अख्ख्या ब्लॉग मध्ये सगळ्यात भारी 2 जण मेंबर दिसणार आहे फक्त. गाडी कपड्याने बिपड्याने ऋषिकेश आणि आपला बाल्या. म्हणजे गाड्यांमध्ये वरती पण त्यांचा व्ह्यू कडक व्ह्यू राहिला. त्यांचा लुक पण कडक आहे. आम्ही तर काय ब्लॉगर लोक काय सांगू आता तुम्हाला.